नमस्कार. आज आपण 2 महिन्याच्या बाळापर्यंतचं टोपडं बघणार आहोत. त्याच्यासाठी 18 इंच लांबीचं व 8 इंच रुंदीचं कापड घेतलेलं आहे. कॉटनचं कापड घेतलं आहे. ते आता चारी बाजूला आपण फोल्ड करून शिवून घेऊया. अशा प्रकारे डबल फोल्ड करून, बारीक फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे. चारी बाजू व्यवस्थित शिवून घेऊया आपण. हे टोपडं झालेल्या बाळापासून ते 2 महिन्याच्या बाळापर्यंत व्यवस्थित बसतं, दिसायलाही छान दिसतं. करायला हे अगदी 10 मिनिटात हे टोपडं शिवून होतं. तुम्हाला जर विकायला टोपडं ठेवायचं असेल तर या पद्धतीने टोपडं नक्की शिवून बघा. चारही बाजू अशा डबल फोल्ड करून शिवून घ्यायचे आहेत. अजून विविध प्रकारची टोपडी मी माझ्या चॅनलवर टाकली आहेत, ती नक्की अवश्य बघा. हे टोपडं 0 साईज ते 2 महिन्याच्या बाळापर्यंत आरामशीर बसतं. व्हिडिओ व्यवस्थित स्किप न करता बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जराही आवडला तरी एक लाईक अवश्य करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. आपल्या चारही बाजू आता व्यवस्थित शिवून झालेल्या आहेत. हेच टोपडं तुम्हाला जर अस्तर लावून शिवायचं असेल तर चारी बाजूला अस्तर लावून उलटं करून टीप मारून घ्यायची. कापड जाड असल्यामुळे मी अस्तर लावलेलं नाही आहे. अतिशय बारीक डबल फोल्ड करून ही टीप मारून घेतली आहे. तर चारी बाजूला टिप मारून झाल्यानंतर पाऊण इंचावर खुणा करून घेतल्यात. त्या व्यवस्थित एकसारख्या सरळ रेषेत खुणा करून घ्यायच्या आहेत, म्हणजे टिप मारताना आपल्याला नंतर पट्टी लावताना सोपं जातं. आता याच्यावर चुन्यात आपल्याला टिप मारून घ्यायची. हे जर फ्रिल आपल्याला थोडीशी जास्त हवी असेल तर तुम्ही जे मी 8 इंच रुंदीचं कापड घेतले ते 8.5 इंच घेऊन हे 1 ते 1.25 इंचावर तुम्ही अशा सोडून खुणा करून चुन्या घेऊ शकता, म्हणजे पुढच्या बाजूला फ्रिल जास्त दिसेल. एकसारख्या व्यवस्थित चुन्या घ्यायच्या आहेत.
आता 1.5 इंच रुंदीचं कापड घेतलं आहे. लांबी तुम्ही थोडीशी जास्तच घ्या, कारण ह्याची नॉट तयार करणार आहोत आपण. आता ही पण 4 फोल्ड करून आपण जशी नॉट तयार करतो तशी नॉट तयार करून घ्यायची. तर नॉटचा मध्य काढून घ्यायचा आहे. मग चुन्या जिथं घेतल्या आहेत ते पण व्यवस्थित फोल्ड करून मध्य काढून घ्यायचा आहे त्याचाही. आता दुसऱ्या बाजूलाही चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. टिप मारत मारत मी चुन्या देते. व्यवस्थित वरच्या बाजूला ज्या बाजूला तोंड आहे त्याच बाजूला खालच्याही चुन्यांचं तोंड पाहिजे. अशा एकसारख्या व्यवस्थित आल्या पाहिजेत. इथे चून आली नाही, मी परत एकदा शिवून घेते. वरच्याच प्रमाणे खालच्या बाजूलाही चुन्या मारून घेतल्यात. तर वरच्या बाजूला आपण जे 1.5 इंच सोडलं होतं तसं इथं सोडलं नाही आहे. इथं कडेला टिप मारून घेतली आहे. आता जिथं खून केली आपण मध्यावर, तिथंच जी नॉटची खून केली आहे मध्याची ती ठेवून शिवून घेऊया. या पद्धतीने खुणा करून घेतल्या की दोन्ही बाजूला नॉट एकसारखी सोडली जाते, कमी जास्त होत नाही. आता दोन्ही बाजूला टिपा मारून घेऊया. तर 3 बाय 3चा चौकोन घेतला आहे. तो अशा प्रकारे डबल फोल्ड करून शिवून घेऊया. चौकोनाच्या चारही बाजू आपण व्यवस्थित अशा डबल फोल्ड करून शिवून घेऊया. अवघ्या 10 मिनिटात हे टोपडं तयार होतं. लहान बाळाला तर खूप छान दिसतं.
आता चौकोनाला चारही बाजूने टिपा देऊन झाल्यानंतर जे खालच्या बाजूला आपण चुने मारून घेतल्यात ते असे एकावर एक ठेवून टिप मारून घेऊया. टिप मारताना लक्ष देऊन खालचं कापड येणार नाही याची दक्षता घेऊन टिप मारूया. अशा प्रकारे टिप मारून झाल्यानंतर खालच्या बाजूला 1 इंच असं एकावर एक ठेवून टिप मारून घ्यायची आहे. एक इंचापर्यंत ही अशी टिप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित 1 इंचावर डबल असं ठेवून व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे दिसायलाही छान दिसतं व बसतानाही व्यवस्थित बसतं टोपडं. आता हा जो गोल आहे तिथं जो आपण चौकोन तयार केला आहे तो ठेवून टिप मारून घ्यायची आहे. सुरुवातीला असं एकावर एक ठेवून व्यवस्थित जोडून टिप मारायची आहे. मी कशा प्रकारे टिप मारते ते व्हिडिओत दिसत असेल त्या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. आता ही टिप मारून झाल्यानंतर जो चौकोन आहे त्याच्या चारही बाजूला टिप मारून घ्यायची आहे. हे अवघ्या 10 मिनिटात होणारं टोपडं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. तुम्हाला हे कसं टोपडं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. हे टोपडं आपलं तयार झालेलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.